नमस्कार मित्रांनो. नीटनेटके राहणीमान, साठी मुबलक पैसा आणि हॅपी गो लकी अशाच प्रकारचा व्यक्तिमत्व हे वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतं. आणि या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये अशा प्रकारचा अनुभव वृषभ राशीच्या व्यक्ती घेणार आहे. म्हणजेच भाग्याचे उत्तम साथ लाभणार आहे. आर्थिक संदर्भामध्ये अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये सुद्धा किंवा करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा तुमच्याच अपेक्षेप्रमाणे गोष्टी होणार आहेत. अशा प्रकारे संपूर्णपणे तुमच्यासाठी फेब्रुवारीचा महिना महत्त्वाचं असं राशीफळ घेऊन आलेला आहे. अर्थात चंद्रावर जसा डाग असतो त्याचप्रमाणे इथेही काही गोष्टींच्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. त्या कोणत्या आहेत, कशा प्रकारच्या आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 5 तारखेनंतर तो तुमच्या दशमात येईल. राशीचा जो अष्टमेश आहे गुरु, हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. सध्या तो वक्री आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा संपूर्ण जो महिना आहे, या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभणार आहे. जी कामं हातात घ्याल त्यामध्ये उत्तम प्रकारचं यश हे तुम्हाला मिळणार आहे. काळजी अजिबात करू नका. त्यामुळे बिनधास्तपणे जीवन जगा, बिनधास्तपणे जीवनाचा लाभ घ्या. याबरोबरच थोडं चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की 3 जे ग्रह आहे ते तुमच्याकरता अतिशय महत्त्वपूर्ण आहे. पहिला जो आहे तो बुध, जो की तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे. हा बुध तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत आहे. दिनांक 4 तारखेनंतर तो दशमात भ्रमण करेल. राशीचा जो अष्टमेश आणि लाभेश ग्रह आहे गुरु, हा गुरु तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. सध्या तो बकरी आहे. आणि राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह, त्याला आपण राजयोगकारक ग्रह म्हणतो, शनी, हा शनी तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करत आहे. तो मार्गी आहे. एकंदरीतच या संपूर्ण ग्रहांचं सार सांगायचं झालं तर या संपूर्ण फेब्रुवारी जो महिना आहे हा वृषभ राशीकरता अतिशय महत्त्वपूर्ण, अत्यंत भाग्यशाली अशा प्रकारचा असणार आहे. आर्थिक संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे लाभ तुम्हाला मिळणार आहेत. काही लाभ तर अनपेक्षितपणे मिळणार आहेत. याचप्रमाणे याच्या आधी जी काय तुम्ही कामं केलेली असतील, जे काय तुम्ही मेहनत घेतलेली असेल, जे काय अडकलेले पैसे असतील, ते सुद्धा या महिन्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे. या उपर तुम्हाला इन्कमच्या संदर्भातले नवीन दारं सुद्धा उघडणार आहेत. म्हणजेच उत्पन्नाच्या नवनवीन संधी तुमच्या समोर येणार आहेत, की ज्या पॉझिटिव्ह असतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, काळजी करू नका. भाग्याची साथ उत्तम प्रकारे आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे किंवा त्याचा परतावा सुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारे मिळणार आहे. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्य आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्दश आहे रवी, हा रवी तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 13 तारखेनंतर हा रवी तुमच्या दशमात भ्रमण करणार आहे. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर दिसून येणार आहेत. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या महिन्यात जरूर हाती घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं किंवा वास्तूमध्ये रिनोव्हेट करणं, अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही या महिन्यामध्ये निश्चितपणे करू शकता. यानंतर आपण चर्चा करू लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिप. राशीचा जो पंचमेश आहे बुध, हा बुध तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत आहे. दिनांक 4 तारखेनंतर हा बुध तुमच्या दशमात भ्रमण करणार आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, अतिशय उत्तम अशा प्रकारचा कालावधी असणार आहे. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर राहतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा या महिन्यामध्ये निश्चित संभवतो. याचप्रमाणे या संपूर्ण महिन्यामध्ये भाग्याची अतिशय उत्तम साथ तुम्हाला लाभल्यामुळे नवीन कामाची सुरुवात तुम्ही या महिन्यामध्ये जरूर करू शकता. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. खास करून विद्यार्थी वर्ग, आता परीक्षेचा काळ हा जवळ येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जी काय तुम्ही केलेली मेहनत होती, त्याला उत्तम प्रतिसाद हा फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळणार आहे. ग्रहांची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. मात्र एक गोष्ट नक्कीच अधोरेखित करावी लागेल, की तुम्ही जे केलेले प्रयत्न आहेत ते मात्र आता ढिले पडू देऊ नका.
त्या आणखीन जोरदारपणे करा, जेणेकरून तुम्हाला भौगोलिक यश मिळू शकेल. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं, तर तुमच्या राशीत आता मंगळसूत्र आहे हा सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतो. हा सप्तमेश तुमचा भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत आहे. दिनांक 24 तारखेनंतर हा तुमच्या धनस्थानात भ्रमण करणार आहे. खास करून जे विवाहित व्यक्ती आहेत वृषभ राशीच्या, त्यांच्याकरता कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. आणि खास करून ज्या वृषभ राशीच्या व्यक्ती विवाह सुख आहे, म्हणजे ज्यांना विवाह करायचा आहे, त्यांच्याकरता सुद्धा हा कालावधी उत्तमच असणार आहे. विवाह जमून येणं, प्रत्यक्ष विवाह होणं, अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहे. यानंतर आपण चर्चा करू कार्यक्षेत्र किंवा करिअर. हा जो प्रांत आहे, हा प्रांत या महिन्यामध्ये जबरदस्त प्रमाणात ढवळून निघणार आहे. म्हणजे जर तुमचं जे काय करिअर असेल, त्या करिअरच्या संदर्भात नवीन संधी तुमच्या समोर येतील आणि त्या पॉझिटिव्ह सुद्धा असतील. या संधीचा तुम्ही जरूर लाभ घ्या. नीट विचार करून त्या संदर्भात सिलेक्टिव्ह राहा किंवा तुमचा करिअर निवडा आणि त्याचे अतिशय चांगल्या प्रकारचे अनुभव तुम्हाला मिळू शकतील. तुमच्या कामाची वाहवा होईल. तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याकडून तुमच्या कामाबद्दलचे नक्कीच चांगले बोल तुम्हाला ऐकू येणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्या जीवनाच्या प्रत्येक जी दालनं आहेत, ती अगदी त्याचा तुम्ही समोर असून आनंद घेणार आहात. इथे एकच गोष्ट थोडी सांगावीशी वाटते. लक्षात घ्या, 4 जे ग्रह आहेत, रवी, मंगळ, बुध, शुक्र, हे चारही ग्रह तुमच्या भाग्यस्थानामधून 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत आणि 10व्या स्थानातच राहू सुद्धा आहे. तर रवी, बुध, शुक्र हे जे 3 ग्रह आहेत, हे तिन्ही ग्रह राहूच्या युतीत सुद्धा जाणार आहे. अर्थात याच्या संदर्भातलं महत्त्वपूर्ण जी गोष्ट मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगितली, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे आणि ती अगदी सोपी आहे. प्रलोभनाला बळी पडू नका. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. ज्या गोष्टीमध्ये रिस्क आहे, कधी-कधी आपल्याला वाटतं की रिस्क घेतल्यामुळे आपण लवकर पुढे जाऊ. कधी-कधी हा आपण डायलॉग सुद्धा लक्षात घेतलेला असेल किंवा आपल्याला लक्षात सुद्धा राहतं, रिस्क है तो इश्क है. परंतु असं मात्र या महिन्यात करू नका. कारण गोष्टी तुमच्या विरोधात जातील. अगदी नाकासमोरचाला सरळ सरळ गोष्टी ठेवा, जेणेकरून तुम्हाला मिळणारी जी ग्रहांची साथ आहे ती अगदी निर्भेळ मिळेल. या अनुषंगाने थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. गोष्टी जरी तुमच्या फेवरमध्ये असतील, तरी चुकीची कामं मात्र करू नका. यश हे पटापट घेण्याच्या मार्गे जाऊ नका. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे राहतील. जसं की दिनांक 8 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या दशमात भ्रमण करतोय. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी थोडाफार स्ट्रेस आल्यासारखा वाटेल. त्याच्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती थोडाफार होऊ शकेल. दिनांक 13 तारखेला राहू आणि बुधाची युती होणार आहे. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की राहूचा बुध, शुक्र आणि रवीशी युती होणार आहे. इथे 13 तारखेला राहू आणि बुधाची युती असणार आहे. तर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात थोडी काळजी घ्या. चुकीचे कागदोपत्री व्यवहार होणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येतील, काळजी घ्या. दिनांक 16 तारखेला रवी आणि हर्षलचा केंद्रयोग होणार आहे. दशमातला रवी आणि तुमच्याच राशीतला हर्षल यांचा केंद्रयोग. अर्थात जे तुमचे वरिष्ठ असतील त्यांच्यावर थोड्या फार प्रमाणात वादविवादाच्या खिणग्या उठू शकतील. त्याचा फारसा मोठा परिणाम मात्र होणार नाही. ज्याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला दशम स्थानामध्ये शुक्र आणि राहूची युती होणार आहे. इथे सुद्धा थोडंसं मॅनिप्युलेशन ज्याला आपण म्हणतो किंवा मिसअंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारच्या काही गोष्टी तुमच्या बरोबर होऊ शकते. सरळ राहा, नाकासमोर चाला, आउट ऑफ द वे जाऊन तुम्ही कामं करू नका, तिकडे तिकडे पाहू नका. जे तुम्हाला तत्वात वाटतंय, जे तुम्हाला कायद्याच बरोबर जमतंय, अशाच प्रकारच्या गोष्टी करा, जेणेकरून तुम्ही फसले जाणार नाही. दिनांक 20 तारखेला शनी आणि नेपच्यूनची सुद्धा युती होणार आहे. या ठिकाणी आर्थिक व्यवहारांच्या वरती थोडीशी करडी नजर ठेवा. आर्थिक व्यवहारामध्ये थोडंसं भावनाशील झाल्यामुळे गोष्टी चुकीच्या वगैरे होऊ शकते, काळजी घ्या. ज्या तुमच्या मोठ्या भाऊ बहिणी वगैरे असलेल्या आपण सिबलिंग म्हणतो, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. त्यांच्यावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होऊ शकते. दिनांक 22 तारखेला शुक्र आणि गुरुची युती होणार आहे दशम आणि द्वितीय स्थानामध्ये. आता ही युती तुमच्यासाठी लाभदायी असणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे
त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होती की ज्या शुभफलदायी असते. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात किंवा जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकते. अर्थात त्याचा लाभ घेणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण राहते. दिनांक 27 तारखेला उंगड आणि हर्षाचा केंद्र होणार आहे दशम आणि तुमच्याच राशीतून. अर्थात या ठिकाणी थोडंसं वरिष्ठांबरोबर मतभेद इथे थोडंसं काळजी घ्या. खास करून जे सहकर्मी असतील त्यांच्याकडून ऑफिस पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. थोडेसे त्या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महिन्याचा शेवटचा तो दिवस आहे 28 तारीख. या तारखेला रवी आणि राहूची युती होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा ग्रहयोग राही. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात काळजी घ्या. चुकीचे निर्णय घेऊ नका. भावनेच्या आहारी जाऊ नका. कोणी दुसऱ्याने सांगितलं म्हणून तुमच्या तत्वाची तडजोड अजिबात करू नका. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. फसलं जाणं, फसवलं जाणं, चीटिंग होणं अशा प्रकारच्या काही गोष्टी तुमच्या बरोबर होऊ शकते. काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. खास करून ज्या पब्लिक पर्सनॅलिटी आहे म्हणजेच समाजाभिमुख ज्या व्यक्ती आहेत वृषभ राशीच्या, त्यांच्यासाठी हा कालावधी अत्यंत महत्त्वपूर्ण राहील का तारेवरची कसरत असणार आहे. तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग सुद्धा निर्माण होतील. त्यामुळे सजग राहणं, अलर्ट राहणं गरजेचं राहील. यामुळे ती जी पौर्णिमा आहे ती 1 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती 17 तारखेला आहे. अर्थात अमावास्येच्या दिवशीच सूर्यग्रहण आहे. परंतु हे जे सूर्यग्रहण आहे हे भारतामधून दिसणार नाही. त्याच्यामुळे त्याचा तेवढा मोठा परिणाम लक्षात घेऊ नका. मात्र नेहमीचा जो अनुभव असतो की पौर्णिमा आणि अमावास्येला थोडंफार आपण जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन चुकीचे निर्णय घेतल्याची शक्यता असते. तिथे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. बाकी जर का सांगायचं तर एकत्रित हा संपूर्ण महिना केवळ आणि केवळ तुमच्याकरताच आहे. फक्त मनाशी जे सांगितले बॉटम लाईन की आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. प्रलोभनाला बळी पडू नका. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचं फेब्रुवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.